जय हिंद मित्रांनो, एस-एस-सी-जी-डी मध्ये सिलेक्शन घेण्यासाठी मी मॅथचा अभ्यास कसा केला होता, हे मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तुम्ही तो व्हिडिओही बघू शकता, ज्यामध्ये की मी मागील काही दिवसामध्ये माझी मॅथ विषयी स्ट्रॅटेजी काय होती ते सांगितलं आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण आज जी-के कव्हर करूया, की मी सिलेक्शनसाठी जी-केचा अभ्यास कसा केला होता मागील काही दिवसामध्ये. जसं की एस-एस-सी-जी-डी 2026 चे पेपर आता काही दिवसात होणार आहे. तर तुम्ही ही स्ट्रॅटेजी वापरू शकता. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, जी-के हा खूप लार्ज सिलेबस असलेला विषय आहे. यामध्ये तुम्हाला करंट अफेअरही विचारलं जातं आणि करंट अफेअर दररोजचं बदलत राहतं. आता शेवटच्या दिवसामध्ये तुमच्याकडे इतका टाईम नाहीये, की तुम्ही जी-केचे सर्व सिलेबस किंवा सर्व चॅप्टर क्लिअर करावं आणि सर्व पुस्तकं वाचू शकाल. तर त्यासाठी एक पद्धत वापरली होती. ती पद्धत म्हणजे दररोजचे एक टार्गेट ठेवायचं, की मी 2000 किंवा 3000 प्रश्न वाचणार आहे जी-केचे. जसं की मी 2000 प्रश्न आज जी-केचे वाचणार आहे. प्रश्न व ॲन्सर असेच प्रश्न वाचत जायचं. कोणत्याच डिटेलमध्ये अभ्यास जी-केचा या शेवटच्या टायमामध्ये करायचा नाही. तुम्ही जितके जास्तीत जास्त प्रश्न डोळ्याखालून काढू शकाल या लास्ट टाईमामध्ये तितके काढा. आणि मित्रांनो, जी-केसाठी ध्यानात ठेवा, इनर एव्हरेज फक्त एक एव्हरेज मार्क्स घ्यायचा प्रयत्न करा जी-केसाठी. जे बाकीचे तुमचे विषय आहे, त्यावर जास्त ध्यान द्या. जे बाकीचे 3 विषय हे पूर्णचे पूर्ण पॅक करून टाका, जिथे की तुमचे फक्त 1 किंवा 2च प्रश्न चुकायला पाहिजेत आणि ते विषय तुम्ही तसे करू शकता. परंतु जी-के हा असा विषय आहे, की तुम्ही याला पूर्णपणे कंप्लीट कधीच करू शकत नाही. त्यामुळे तुमचे जे मार्क्स कटणार आहे, फक्त तुम्ही ध्यानात ठेवा, की ते तुमचे मार्क्स फक्त जी-के याच विषयामध्ये कटायला पाहिजेत. बाकीचे जे 3 विषय आहे, त्यामध्ये कटायला नको. पुढचा हा विषय मी तुम्हाला रिझनिंग विषयी सांगेल, की